शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। प्रेमविवाहाला मुलीच्या आई वडिलांचा तीव्र विरोध, सततचा शारीरिक मानसिक छळ आणि विवाहितेला नांदायला न पाठवल्याने तेथील तरुणाने गळफास देऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अक्षय अशोक उमाप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी अक्षयची बहीण आकांक्षा शरद पवार यांनी शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील मंडलिक व ज्योती सुनील मंडलिक यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला। अक्षय उमाप आणि प्रेरणा मंडलिक यांचा पुण्यात प्रेमविवाह झाला होता। रिलायबल लँड ओनर्स अँड डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवणूक करून अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारा आणि तब्बल 7 वर्ष पसार असलेला मुख्य संशयित आरोपी डॉक्टर संतोष विश्वनाथ कोथिंबिरे याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलाय। गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा व विविध बक्षिसाचे आमिष दाखवून 39,84,000 रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सन 2018 मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नगर केळगावच्या शाहूनगर परिसरात असलेल्या हजारे मळ्यात 6 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने ड्रोनद्वारे पाहणी करत बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले असून वन विभागाकडून या परिसरात पिंजरा लावला जाणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व वंचित घटकांना न्याय मिळावा म्हणून आयुष्यभर संघर्ष केला। त्यांचे विचार आणि त्यांच्या कार्याची दिशा आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे। वंचित बहुजन आघाडी ही बाबासाहेबांच्या मिशनला समर्पित आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक परिवर्तनाचा लढा अधिक जोमाने पुढे नेणार असल्याचं जिल्हाध्यक्ष योगेश साठे म्हणाले। अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे यांच्या पथकाने नालेगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकत साहित्य जप्त केलाय। या प्रकरणी नितीन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिगंबर गुलाबराव पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शुक्रवारी तोफखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।